जर का वर्ल्ड वाईड जर का जे सक्सेसफुल पीपल आहेत त्यांची जर का एक कॉमन क्वालिटी जर का फिगर आउट करायचं म्हटलं तर त्यांची एक कॉमन क्वालिटी जी सगळ्यात त्यांना सक्सेसफुल बनवते ती म्हणजे दे डू नॉट ओव्हर थिंक. दे यूज द ओव्हर थिंकिंग फॉर देअर स्ट्रॅटेजी. राईट. ते स्ट्रॅटेजी बनवण्यामध्ये त्यांची ओव्हर थिंकिंग करत असतात. आणि होतंय कसं यार की जेव्हा आपण ऍज तुमचा पर्स्पेक्टिव्ह सक्सेसफुल पीपलच्या टाईपने बनायला स्टार्ट करतो तेव्हा असं होतं यार की जर का तुम्ही ओव्हर थिंक करता तर तुम्ही चौफेर बाजूने एखाद्या गोष्टीचा विचार करता आणि त्यातून तुम्ही तुमची अॅक्युरेसी वाढवायला स्टार्ट करता. राईट. आणि जनरल पीपल, एक नॉर्मल ऍव्हरेज जो पीपल असतो, एक ऍव्हरेज लोकांमधला जो व्यक्ती असतो तो त्याच्या ओव्हर थिंकिंगला ना स्वतःला किल करण्यासाठी, ते स्वतःचे जे मॉनिटरी जे पर्पज होते त्याला किल करण्यासाठी तो ओव्हर थिंकिंग करत असतो. राईट. त्याला असं वाटत असतं की जे माझ्या डोक्यात थॉट येतात तेच खरे आहेत. राईट. आणि जे मोस्ट ऑफ द टाइम निगेटिव्ह असतात. आणि होतंय काय यार की जे निगेटिव्ह थॉट्स आपल्या माइंडमध्ये स्ट्राईक होत असतात, असं म्हणतात की सायंटिफिकली प्रूव्हन आहे की 60,000 थॉट्स हे आपल्या दिवसभरात माइंडमध्ये येत असतात. ते कधी येतील, कुठे येतील आणि ते आपण कधी येतील आणि त्यातून कधी आपण ते थांबवू शकतो हे पण आपल्याला माहित नसतं. आणि याचा जर का तुम्ही सायंटिफिकली जर का विचार केला तर सायन्स सांगतो यार की तुमचे जे थॉट्स असतात ते मंकी माइंडच्या कन्सेप्टला फॉलो करत असतात. जसं की तुम्ही एका जरी गोष्टीवर फोकस करत बसला तरी तुमच्याकडे बरेच दुसरे थॉट्स येऊन तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. आणि त्यामध्ये जर का तुमच्या कपॅसिटीला सेल्फ डाऊट करत असाल की यार त्याने मला हे चॅलेंज दिलं, त्याने मला ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली आणि मी ती ऍज अ कॅन्डिडेट मी ती कम्प्लीट करू शकेन का. राईट. आणि त्याच्यावर तुम्ही ओव्हरथिंक करायला स्टार्ट करता. हे आपल्याला आजच्या आज थांबवणं गरजेचं आहे. कारण की इथून पुढची जी जर्नी होणार आहे 2025 मधली ती प्रत्येकाला चॅलेंजिंग होणार आहे. असं होऊ शकत नाही की सगळी लाईफ तुमच्या मनाने ड्राईव्ह होऊ शकेल. राईट. मेजॉरिटी 90 ऑफ द टाइम नॅचरली जे तुमच्याकडे ऑब्स्टॅकल येतात ते तुम्हाला बीट करावेच लागतात. राईट. आणि असं नसतं की यार तुम्हाला की डेफिनेटली तुम्ही स्वतःला असं म्हणू शकता की मी सगळं कॉन्कर करेन. तुमचं हे एम चांगलं आहे की सगळं कॉन्कर करणं हे सगळ्यात बेस्ट आणि ब्युटिफुल एम असतं की तुम्ही एक नाही तर तुम्ही ओव्हरऑल सगळ्या फील्डचं नॉलेज घेता. बघा ना, इमॅजिन करा तुमच्याकडे अशी एक पर्पज आहे जगावेळे, सगळं जग एकाच डायरेक्शन पळते, कन्व्हेन्शनल वेनं पळते की मला हे कन्व्हेन्शनल स्ट्रीमने जर का तुम्ही पळाला तर कन्व्हेन्शनल रिझल्टच मिळतात त्यांना. राईट. बट तुम्ही काय करता, तुमची एक फील्ड धरत नाही तर तुम्ही फील्डचे सगळ्यांची ट्रायल घेता. आणि ट्रायल घ्यायच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला काय होतं, तुम्हाला प्रत्येक फील्डची नॉलेज मिळत जाते. आणि मेजॉरिटी ऑफ द लोकांपेक्षा तुम्ही एक युनिक पर्सन बनता. तुमची सोसायटीला गिव्ह बॅक करण्याची क्वालिटी आणि क्वांटिटी देखील वाढते. बट आजचा टॉपिक आहे ओव्हर थिंकिंगचे सेल्फ डाऊट काय काय असतात, किंवा जे सेंटेन्सेस आपल्या माइंडमध्ये, जे बुलशिट सेंटेन्सेस आपल्या माइंडमध्ये फॉर्म होतात त्याला आपण कसं ओव्हरकम करू शकतो, या व्हिडिओचा टॉपिक आहे. सो लेट्स स्टार्ट. पॉइंट नंबर 1, यू आर नॉट इम्पॉर्टंट ऍज यू थिंक अबाउट युअरसेल्फ. काय अनिश म्हटलंस, आपण स्वतःला इम्पॉर्टंट समजू शकत नाही यार. असं नसतं की यार तुम्ही प्रत्येक वेळी तुम्हाला स्वतःला सगळ्यात बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणू शकता. तुमचे जे आतील जे मेकॅनिझम जे असतं, जे तुम्हाला ड्राईव्ह करतं एखाद्या गोष्टीला, एखाद्या टास्कला फुल अॅक्युरेसीने परफॉर्म करण्यासाठी, हे जे असतं ना मेकॅनिझम, याच्यावर 100% तुम्ही रिलाय होऊ शकत. तुम्हाला तुमच्या काही विकनेसेस पण माहीत असणं गरजेचं. कारण की तुम्ही असं म्हणू शकत नाही मी माझ्या 4 स्ट्रेंथ आहेत आणि मी सगळीकडे परफॉर्म करू शकतो. राईट. तुम्हाला असं करून चालत नाही. तुमचे काही विकनेसेस जरी असतील त्याही तुम्हाला फिगर आउट करणं गरजेचं आहे. आता अनिश तुम्ही म्हणशील की या विकनेसेस मी वापरू कुठून नेमकं. राईट. यार विकनेसेस तुम्हाला वापरायचे नाहीत, बट त्यांच्यावर तुम्हाला अनकन्व्हेन्शनली म्हणा किंवा सिक्रेटली देखील तुम्ही काम केलं तरी उत्तम असतं. कारण की यार बऱ्याच लोकांना आपले विकनेसेस माहीत असतात आणि आपल्याला ऍट द टाइम आपले विकनेसेस माहीत नसतील आणि जर का तुमच्यासमोर ऍज अ अपॉर्च्युनिटी म्हणून आपल्याला एकदा ओव्हर थिंकिंग काय करते आपली, काय असं ना मी ते ट्राय करायला जाईल, बट तिथं जाऊन तुमचे जे पास्ट मधले जे
सक्सेसफुल बिझनेसेस असतील किंवा तुमच्या जे प्रोसेसमध्ये तुम्ही जे अचिव्हमेंट घेतलेली आहे त्याला तुम्ही हार्म करू शकता. तुमचे जर का विकनेस माहित असेल तर ती डेंजरस अपॉर्च्युनिटी आहे माझ्यासाठी. ती मी सध्या सोडतोय. माझा प्रेझेंट मी सॅक्रिफाईस करतोय पण माझा फ्युचर मी प्रोटेक्ट केलेला आहे. राईट. युअर टाइम इज लिमिटेड यार. टाइम इज लक्झरी. टाइम कॅन बी यू से कुठेतरी मी बनवू शकतो किंवा मी काय पण करून मी सोडून सगळं टाइम मी आणि मी पैसे देऊन घेऊ शकतो. बट तसं नाही. टाइम इज मिनिमम. टाइम इज लिमिटेड. इट हॅज अ सर्टन लिमिट. राईट. तुम्हाला जर का तुमच्या टाइमची जर का वर्थ फाइंड करायची असेल यार, तुम्ही असं करू शकता की तुम्ही जर का एक 10 वर्षानंतर जेवढे तुम्ही अर्निंग करता ना त्या 10 वर्षानंतरच्या अर्निंगला भागिले तुमचे 365 इयर्स डेज इंटू 10 इयर्स इंटू 10. जर का तुम्ही हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुमच्या प्रत्येक दिवसाची वर्थ तुम्हाला कळते. राईट. आणि त्या प्रत्येक दिवसाच्या वर्थला तुम्ही डिवायडेड बाय 24 आवर्स केलं तुम्हाला प्रत्येक आवर्सची तुमच्या किंमत कळते की इथून पुढच्या 10 वर्षातल्या माझ्या प्रत्येक दिवसाची किंमत काय आहे. त्या मी जर का दिवसाला मी असंच मजा करण्यात गेम खेळण्यात जर का उडवलं, राईट, मी त्या दिवसाचे पैसे जे होते ते मी स्पेंड केले. आता मला सांगा ह्या फॅक्ट कळण्याआधी आणि आता तुम्हाला काय वाटतं? तुमच्या एका दिवसाची किंमत तुम्हाला जाणून कसं वाटतं? राईट. नाव यू हॅव गॉट द क्लिअरिटी अबाउट युअर टाइम. तुमच्या टाइमची ही टाइम इन द सेन्स वेळ काय असते यार. आपण म्हणतो ना की जर का तुम्हाला आज वाचाल तर उद्या वाचाल. राईट. तुम्ही आज जर का तुमच्या टाइमला इन्व्हेस्ट केला यार तुम्हाला रिटर्न्स 101% तुम्हाला मिळतात म्हणजे मिळतात. ओव्हर थिंकिंग नेव्हर चेंजेस द रिझल्ट. राईट. हे माझ्या सगळ्यात मोठं आणि मोठं सिक्रेट मी म्हणून म्हटलं तरी चालेल यार की तुमच्या ओव्हर थिंकिंगमुळे की तुम्ही हे मी करीन का नाही, हे मी नाही केलं तर ते असं होऊ शकतं का, मला फ्युचरमध्ये ते मिळेल का नाही, हे जे क्वेश्चन असतात ना यार ते सेल्फ डाऊट पण निर्माण करतात आणि तुमची ओव्हर थिंकिंग प्रोसेस बूस्ट करतात. हे एक लूप तयार होतं यार. हे क्वेश्चन इन द सेन्स हे लूपच असतं. तुम्ही एका क्वेश्चनचा आन्सर दिला ते निगेटिव्ह होतं आणि निगेटिव्ह झाल्यामुळे तुम्ही दुसरा क्वेश्चन स्वतः फॉर्म करता आणि या फॉर्मेशन ऑफ द मल्टिपल क्वेश्चन मुळे होतं काय यार तुमचं ते लूप निर्माण होतात. त्या लूप मध्ये तुम्ही अडकता. सेल्फ डाऊट येतो आणि सेल्फ कॉन्फिडन्स देखील डाऊन होतो. यार लाईफ मध्ये कसं असतं, समजा हा ग्राफ तुमचा एक्सपेक्टेशन आहे की या ग्राफ नेहमी वर जावा. राईट. पण लाईफ मध्ये जर का तुम्ही झूम आउट केलं ना त्या ग्राफला की असं असतं की अप डाऊन अप डाऊन अप डाऊन खरं आणि झूम आउट केलं ना की तुम्हाला तो दिसतोय ग्राफ असा वर चालतो. बरे बट यार या ग्राफ मध्ये जर का तुम्ही जनरली बघितला प्रत्येकाची ग्रोथ थोडी ना थोडी होत असते. ऍज अ मेंटल लेवलवर तर 100% होत असते. हे आपल्याला दिसत नसतं. बट जर का तुम्हाला मी एक सिक्रेट सांगतो की तुम्ही जर का ओव्हरथिंक करण्यात तुमचा जर का टाइम वेस्ट करता, एक ग्राफ असं असतो की आपल्या लाईफचा सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही यार डाऊन कधी जाणं गरजेचं आहे. जाण्यातच अर्थ नाही ओव्हर थिंकिंग करून. तुम्ही ऍटलिस्ट ओव्हर थिंकिंग नाही केला, तुमची लाईन मेंटेन जरी राहिली त्या ग्राफवर तरी तुम्ही सक्सेसफुल होता. आणि ऍट द एंड तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर का काय न करता तुम्ही ऍट द एंड सक्सेसफुल होणारच आहे. बट तुम्ही एफर्ट्स घेतला तर तुम्ही लवकर सक्सेसफुल होऊ शकता. सो ओव्हर थिंकिंग करून काही मिळत. पॉईंट नंबर 4, यू नीड टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ. राईट. बऱ्याचदा असं असतं की आपण एखाद्याला इम्प्रेस करण्यासाठी, गर्लफ्रेंड असेल, बॉयफ्रेंड असेल किंवा इव्हन दो आपले पॅरेंट्स देखील असतात, आपण त्यांना इम्प्रेस करण्यासाठी आपले स्वतःचे गोल्स सॅक्रिफाईस करतो. राईट. आपले गोल्स जर का आपण सॅक्रिफाईस केलो, आपले ड्रीम सॅक्रिफाईस करतोय, छाती दुखणार का नाही, आपल्या हार्टला थोडी तरी ठेच पोहोचणार का नाही सांगा. राईट. पोहोचणार का नाही. सो या ते या सगळ्या एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत आपल्या लाईफ मध्ये त्यांना आपण सोडायचं तर नाहीच आहे. त्यांच्यासाठीच तर आज आपण जे शिकतोय किंवा नॉलेज घेतोय किंवा काम करतोय किंवा पैसे मिळवतोय हे सगळं त्यांच्यासाठीच चालू. राईट. ऍट द एंड सगळं झाल्यावर तुम्हाला जर का पैसे उरले तर तुम्ही स्वतः खर्च करता ना. राईट. सो हे सगळं चाललंय त्यांच्यासाठीच. बट ऍट द एंड तुम्हाला तुमची केअर करणं गरजेचं आहे. मेंटल केअर असेल, फिजिकल केअर असेल, सायकोलॉजिकल असेल. राईट. ओव्हरऑल तुमची जर का जी पर्टिक्युलर बॉडी जर का तुम्ही स्कॅन केला नाही केसापासून पाय नखापर्यंत हे सगळं तुमचं जे चाललेलं असतं ना यार ते तुम्ही किती लेवलवर इम्प्रूव्ह करता ना
हे कधी कळतं माहितीये का, की ते पण झालं, बट तुमचं जे सगळ्यात एंडला तुम्ही जेव्हा आपल्या लाईफच्या एंडला असतो, सगळ्यात कॉमन रिग्रेट जे आजपर्यंत सायन्सनं शोधले इतर सगळ्या पेशंट मध्ये, की वयाच्या एंडला आलेत आणि शेवटच्या श्वासावर वगैरे आहे असं जरी तुम्ही इमॅजिन केला, तर ते आले की यार काश, किंवा यार मी माझ्या लाईफ मध्ये थोडं हेल्थवर जरा ट्राय केलं असतं, हेल्थ केअर केली असती, तर आज इथं नसतो, आणि हे आज मी इथं नसतो, आणि थोडं पुढं पण स्टेज केले असतील, राईट. तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग करून अर्धी लाईफ तुम्ही त्यामध्येच वेस्ट करता. सो हे नाही करायचं आपल्याला एकच फॉलो करायचं आहे, की तुम्ही तुमची ओव्हर थिंकिंग जी आहे ती आजच्याच थांबवणं गरजेचं. सो हे काही 4 पॉईंट होते जे तुम्ही स्वतःला विचारता, आणि त्याच्यावरची क्लॅरिटी मी तुम्हाला दिलेली आहे. सो 100% तुम्ही जर काही इम्प्लिमेंट केला यार, याचा इम्पॉर्टन्स जाणून घेऊन, डेफिनेटली तुम्हाला तुमच्या ओव्हर थिंकिंगला ओव्हरकम करण्यामध्ये 100% मदत मिळू शकते. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. सो टिल द टाइम, लव्ह यू ऑल, टेक केअर, हॅव अ गुड डे.